मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पौर्णिमा आणि अमावस्या, दोन बहिणीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. यातून देवाची भक्ती कशी फळाला येते आणि कितीही आपण देवाची भक्ती केली तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते, हे या कथेतून व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एक राजा होता. त्याला 2 मुली व 1 मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या आणि दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा ही खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता. ती या सर्व गोष्टी अगदी मनापासून करत असे. तसेच ती प्रत्येक कामात हुशार होती, निपुण होती. कोणतीही गोष्ट असो ती मन लावून अगदी प्रेमाने करी. परंतु तिची बहीण अमावस्या होती, ती या उलट होती. ती भगवंताचे, देवाचे नाव कधी तिच्या मुखात घेत नसे. पूजापाठ, भक्ती, पठण, मनन, चिंतन या गोष्टी ती कधी तिने केल्या नाहीत. वाईट गोष्टी करणे, कुणालाही अपमानकारक बोलणे, गरिबाला त्रास देणे हा तिचा स्वभाव असे. परंतु वडिलांच्या कोणत्याही चुकीच्या बरोबर गोष्टीसाठी अमावस्याचा पाठिंबा असे. वडिलांच्या प्रत्येक गोष्टी अमावस्या तुमचेच बरोबर आहे असे म्हणून साथ देत असे. पण या चुकीच्या गोष्टीसाठी पौर्णिमेचा कायम विरोध असायचा. पौर्णिमा ही एक अशी मुलगी होती की अन्यायाविरुद्ध लढणे, कायम प्रामाणिकपणा, अंगी सत्य बाळगणारी मुलगी होती. आपल्या विरोधात कोणी बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला सतत विरोध करते या गोष्टीचे राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे. पौर्णिमेला तिचे जुने कपडे, जुनी खेळणी अशा वस्तू देत असे. तिला कोणतीही गोष्ट नवीन दिली नाही. अमावस्या जेव्हा एखाद्या गोष्टीशी खेळून कंटाळली किंवा कपडे असो, खेळणी असो, त्यानंतर ती वस्तू पौर्णिमेला दिली जात असे. काही दिवसानंतर राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नवीन नववधू सून आली. अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे, चांगले वागत नसे. पण या उलट पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करी, देवाच्या गोष्टी, पूजापाठ एकत्र करी. असे दोघी एकत्र खेळायच्या, मंदिरात जायच्या, छान गप्पा मारायच्या. त्यामुळे पौर्णिमा ही तिच्या वहिनीची व भावाची लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्याला आपल्या मुली वयात आल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, मंदिरात जाणे हे फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या. कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे हे काही जाणार नाहीत. तिचे वागणे बदलणार नाही आणि आपली बदनामी होईल. ती वेगळीच गरिबांच्या घरी दिली की ते जमवून घेतील. परंतु आपली अमावस्या ही अशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असंच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजकुमारालाही द्या. तेथे श्रीमंत राजाच्या घरातील बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एक झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला तिने सर्व सांगितले. राणी ही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटाने पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा, अडका, उंची कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुला तुझा देव काय देतो. इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल तुला. नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली. अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. तिच्या हाताखाली 10-15 नोकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात दरिद्र नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता असायची. बरेच दिवस गेले. दोघे पती पत्नी कष्ट करून रोजची भाजी भाकरी खात असे. त्यातच 7-8 वर्षे निघून गेली. अमावस्या व पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होते. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता. त्यात आईवडिलांचा आधार नव्हता. आईवडील मरण पावले होते. पौर्णिमेला असाही कोणाचा आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असून सुद्धा
तिला बोलावले नाही. अमावस्याने हा विचार केला की ती गरीब दरिद्री आणि तिच्या येण्याने माझा अपमान होईल, माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड होती. संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागले. पौर्णिमा बाहेरच बसली होती. तिच्या शेजारणीने विचारले, आज तू पूजेला येत नाहीस का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे, अमावस्याकडे पूजा आहे. या पूजेसाठी तुला यावेच लागेल. पौर्णिमाने विचार केला की मोठी पूजा, तिची तयारी, त्यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही मानपान कशाला घेत बसायचं. आणि तसेही देवाचे काम आहे आणि देवाच्या कामाला गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच वाटणार आहे, असे विचार करून ती अमावस्येच्या घरी गेली. अमावस्येने तिला पाहिले परंतु तिला टाळले, दुर्लक्ष केले, तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला, तुला बोलावले नाही तरीही तू निर्लज्जासारखी आली आहेस. आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, नाहीतर माझ्या वैभवाला ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. पौर्णिमेला हे ऐकून फार वाईट वाटले. ती काहीही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष देत ती देवाला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजापाठ केली, आराधना केली, याचे मला हे फळ भोगावे लागले. ही माझी परिस्थिती कधी सुधारणार आहे का? किती दिवस मी ही दरिद्री किती दिवस भोगायचे? पूजा संपली, सर्वांना प्रसाद दिला. अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तशीच प्रसाद न घेता पौर्णिमा निघाली. वाटेत तिला वाटले आता घरी जाऊन तिला आपली मुले, पती विचारतील की मावशीकडून काय आणलेस, काय सांगावे त्यांना. म्हणून तिने आपल्या मुलांना, पतीला सांगितले की मी खूप दिवसापासून माहेरी गेले नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते, असे म्हणून ती अर्ध्या रस्त्यातून माहेरच्या रस्त्याला निघाली. जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक खूप वयस्कर म्हातारी बसली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि म्हणाली, पोरी, अगं, तुळशी वृंदावन खूप खराब झाले आहे ग. ही तुळस वाळत आहे. जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल बाळा. माझ्याने इतके उठवत नाही ग, वय झाले आहे, होत नाही. तुला सांगते पोरी, पौर्णिमाने लगेच संपूर्ण सांगताच तुळशी वृंदावन स्वच्छ केले, तुळशीला पाणी टाकले, सर्व अंगण स्वच्छ केले आणि माहेरी निघण्यास निघाली. म्हातारीने विचारले, कुठे निघालीस बाळा? मी माहेरी चालले, उद्या लगेच परत येणार आहे. म्हातारी म्हणाली, ज्यावेळी तू परत येशील ना त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. थोडे पुढे तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढल्या होत्या, धोतर फाटले होते. काठीचा आधार घेत तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत असे. जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का रे बाळा? आंघोळीला 2 बादल्या पाणी आणून देशील का? तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून स्वच्छ केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. म्हातारा आजोबांना छान अंघोळ घातली. मग मंदिरात जाऊन महादेवांना स्नान घालून महादेवांची पूजा केली आणि माहेरी जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील ना त्यावेळी मला भेटून जा. तिने हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे एक काली माता देवीचे मंदिर लागले. तिथे एक स्त्री बसली होती. तिने तिला सांगितले की झाडावरती तिने फळे तोडण्यास मला मदत करशील का? मला खूप भूक लागली आहे आणि ही फळे खाऊन माझे पोट भरेल. पौर्णिमाने झाडावर चढून झाडावरची फळे तोडली, त्या बाईला खाण्यास दिले व खाली पडलेला पालापाचोळा तिने स्वच्छ केला आणि कालीमाता देवीचे दर्शन घेऊन ती पुढे जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा परत येशील ना तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमा तिलाही हो म्हणून पुढे निघाली. पुढे एक नदी आडवी आली आणि त्याच्या पलीकडे तिचे माहेर होते. तिला जाता येत नव्हते. आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तिथे बसली होती. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा माता होती. ती म्हातारीकडे गेली व तिने त्या म्हातारीला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसल्या आहात? तर म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटतं. सगळीजण येतात आणि ह्या नदीत घाण करून जातात. नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करीत नाही. पौर्णिमा म्हणाली, इतकेच ना? असे म्हणून तिने नदीच्या काठाचा सगळा कचरा काढला, एका ठिकाणी गोळा करून तो जाळला आणि नदी स्वच्छ झाली. नदीचा किनारा स्वच्छ लखलखीत दिसू लागला. म्हातारीने पौर्णिमेला विचारले, तू कुठे जात आहेस? तेव्हा ती म्हणाली, हो, मी माहेरी जात आहे. नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, पण कसे जावे काही समजत नाही. म्हातारीने एक नाव बोलावली.
तू या नावेत बैस. त्या नावेत ती नाव फुलांनी सजलेली होती. तू या नावेत बैस आणि जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा. ती हो म्हणाली आणि नावेत बसली व माहेरी गेली. माहेरी गेल्यावर तिचा आदर सत्कार झाला. नणंद आली म्हणून वहिनीला खूप आनंद झाला. तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला, गप्पा गोष्टी केला, भावाबरोबर ही मज्जा मस्ती केली. बहीण भावाची भेट झाली, गप्पा गोष्टी रंगल्या. वहिनी कौतुकाने हे पाहत होती. दुसऱ्या दिवशी तिच्या वहिनीने तिला भरपूर गोडधोड मिठाई, कपडे, दागिने उपहार दिले आणि लाल रंगाची भरजरीची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने दादा वहिनीला आशीर्वाद घेऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तिथे तो बोट हजरच होती, फुलांची बोट. ती बोटीत बसून नदी पलीकडे आली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत, आता मी एकटीच आहे, याचे मी काय करू? तू हे घेऊन जा, परंतु घरी गेल्यावरच हे गाठोडे उघड. असे म्हणून ती म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालीमाता मंदिराकडे एक स्त्री दिसली. ती स्त्री दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले, पण हे गाठोडे तू घरी गेल्यावरच उघड, असे ती म्हणाली. पुढे गेल्यावर महादेवाच्या मंदिराबाहेर तो वयस्कर म्हातारा बसला होता. त्यानेही तिला एक गाठोडे दिले. ते घेऊन ती पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. सगळी गाठोडे तिने एका मोठ्या टोपलीत ठेवली. असे 5 गाठोडे घेऊन ती घरी गेली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी मिठाई, दागदागिने, कपडे होते. त्यानंतर तिने नदीवर आजीबाईने दिलेले गाठोडे उघडले. त्यात सर्व सुंदर सुंदर साड्या, मोती, पोवळे, हिरे, माणिक मोती होते. ती आश्चर्यचकित झाली. तिला खूप आनंद झाला. त्यानंतर तिने कालिका मातेच्या मंदिरातील स्त्रीने दिलेले 3रे गाठोडे उघडले. त्यात तिला सौभाग्याचे अलंकार, सुकामेवा होता. ती खूप आनंदित झाली. त्यानंतर ती महादेवाच्या मंदिरातील वयस्कर आजोबांनी दिलेले गाठोडे 4थे उघडले. त्यात तिला भरपूर धन, सोने, पैसा, अडका, आनंद, सुख, समृद्धी होती. हे पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर सुख, आनंद उमटला. त्यानंतर तिने 5वे गाठोडे तुळशीजवळ असलेल्या म्हातारीने दिले होते. यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. यामध्ये सुख समृद्धी होती. साक्षात पौर्णिमेची परीक्षा ही गंगा मातेने, काली मातेने, साक्षात महादेवांनी, तुळशी माता म्हणजे लक्ष्मीने घेतली होती. तिचा प्रामाणिकपणा, माणुसकी, धर्म तिने सोडला नाही. इतके संकट, अडचण असून सुद्धा यामुळे ती या परीक्षेत यशस्वीरित्या पार पडली. परीक्षा पास झाली आणि प्रामाणिकपणाची, माणुसकीची परीक्षा घेतली आणि त्याचे फळ तिला नक्की मिळाले. तिची भक्ती, देवावरची भक्ती, कष्ट श्रेष्ठ ठरले. तिचे या धनामुळे ती खूप श्रीमंत झाली. तिचे धन संपत्तीही वाढतच चालली होती. पण ती उतली नाही, मातली नाही. तिने एक दिवस असा विचार केला की देवाने मला इतके दिले, मी इतरांच्या घरी पूजेसाठी नेहमी जाते, पण आपल्या घरी पूजा करावी असे ठरवले. तिने खूप मोठ्या पूजेचा आरंभ केला. वहिनीला, भावाला बोलावले, सगळ्यांना आमंत्रण दिले. आपल्या बहिणीला अमावस्येलाही तिने आमंत्रण दिले. हे सर्व वैभव पाहून अमावस्या आश्चर्यचकित झाली. पूजेनंतर तिने पौर्णिमाने गोरगरिबांना एक मोठी रत्ने, मोती, पोवळे एक मुठमोठ दिले प्रसादाबरोबर. अमावस्याला हे पाहून खूप आश्चर्य वाटले. ती पौर्णिमेला म्हणाली, हे सर्व काय आहे? इतके धन कुठून मिळवलेस? आजपर्यंत कोणी दक्षिणा कोणाला एकमेकांना देत नाही आणि आज तू प्रसाद म्हणून रत्ने, हिरे दान करतेस. एक वेळेस तुला मिळत नसे, पण एवढे वैभव तुझ्याकडे आले कुठून? तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेचच माहेरी जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी, जरा हे वृंदावन स्वच्छ करून दे आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्याने तिला सांगितले, ए बाई, मी ही असली कामे करणार, तुला काय वाटते? मी कोणाला असली कामे मी करू शकेल का? असली कामं, माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही, चल जा, तूच कर, असे म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितला, तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले, हे तुम्ही मला सांगितले, हे बसल्या बसल्या काय काम आहे तुम्हाला, तेवढे तरी करा, आणि तेथून पुढे निघाले. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली. ती नाव कशीबशी तिने काढली.
ती नाव जेव्हा वयस्कर आजीने बोलवली तर त्या नावेत भरपूर काटे होते. तरी पण त्या नावेबरोबर तिनं म्हातारीने नाव बोललं त्यात सर्व काठे भरले होते. त्याचीच ती एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला. तिचे पाय रक्तबंबाळ झाले. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. कारण हिचे आई-वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने. आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही. जो रोजचा स्वयंपाक होता तोच अमावास्येने गुपचूप खाल्ला आणि कशीबशी तिने ती रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचे अमावास्येच्या येण्याने आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसाने आले आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे तू दिले? तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही तुम्हाला, कारण आम्ही जे तुम्हाला सामान देऊ, गाठोडे देऊ ते तुम्हाला उचलता येणार नाही. तुम्ही पुढे जावा, आम्ही मागून ते पाठवतो. असे म्हणून ती खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले, आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिले होते, आता मलाही द्या. कसं गाठोडे तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझी कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असंच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गाठोडे घेऊन आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात साप, दगड, विंचू अशा गोष्टी होत्या. तर तिसरे गाठोडे उघडले महादेवांच्या मंदिराच्या म्हणजे तिथल्या म्हाताऱ्याने दिले होते. तर त्यात ही दगड, पालापाचोळा अशा काही वस्तू निघाला. ते पाहून तिने कपाळाला हात लावला. प्रत्येक 5ही गाठोड्यात तिला दगड, धोंडे, पालापाचोळा अशा सर्व गोष्टी निघाल्या. त्यामुळे हे पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, आज आपल्याला कितीही त्रास असेल, काही असेल, तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात. देव त्यांची परीक्षा पाहतात, परंतु त्यांना शेवटी त्याचे गोडच फळ मिळते, हे लक्षात ठेवा. कारण याउलट जे धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांना त्रास देतात, त्यांना त्याचे फळ नक्की मिळते. त्यांच्या चुकीची शिक्षा देव त्यांना देतोच, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कायम सत्य राहावे, प्रामाणिक राहावे. कोणतेही काम करताना कष्ट करा, प्रामाणिक राहा, त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये जय तुळशी माता असे लिहायला विसरू नका. तुम्ही भाग्यवान ठरशिला.